नागपुर के सकदरा थाना क्षेत्र में पुराने विवाद को लेकर एक युवक पर जानलेवा हमला किए जाने का मामला सामने आया है। घटना 9 अगस्त की शाम सोमवार क्वार्टर स्थित गजानन महाराज मंदिर के पास की है। जानकारी के अनुसार सब्जी का व्यवसाय करने वाला युवक अपनी दुकान बंद कर घर जा रहा था। इसी दौरान आरोपी अखिलेश राजू रंगारी उम्र 29 वर्ष निवासी सकदरा ने पुराने विवाद को लेकर उसे जान से मारने की धमकी देते हुए गाली गलौज शुरू कर दी। आरोप है कि इसके बाद आरोपी ने पीड़ित के सिर पर पत्थर से हमला किया और उसका गला दबाकर उसे मौत के घाट उतारने की कोशिश की। पीड़ित किसी तरह आरोपी के चंगुल से बचकर वहां से भाग निकला। शिकायत के आधार पर सकदरा थाना पुलिस ने मामला दर्ज कर आरोपी अखिलेश रंगारी को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल मामले की गहन जांच जारी है। सर, आपल्या सकदरा पोलीस स्टेशन अंतर्गत काही एका व्यक्तीला जीवे मारण्याची कोशिश केली आहे, नेमकी कुठे झाली आहे, कुठल्या कारणावरून झाली आहे, कोण आरोपी आहे, काय माहिती? दिनांक 9/8/2026 चे 16:30 ते 1700 वाजण्याच्या दरम्यान सोमवारी क्वार्टर येथे राहणारा फिर्यादी वैभव उर्फ बिक्की दिलीप जामगाडे वय 32 वर्ष राहणार सोमवारी क्वार्टर सकदरा हा त्याचं भाजीपाल्याचं दुकान बंद करून घरी जात असताना आरोपी अखिलेश राजू रंगारी वय 29 वर्ष राहणार सोमवारी क्वार्टर सकदरा याने जुना भांडणाच्या कारणावरनं त्याला शिवीगाळ करून तुझा आता जीवच घेतो असे म्हणून त्याला दगड मारून डोक्याला दुखापत करून जमिनीवर पाडले व हाताने त्याचा गळा दाबून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला। सदर आरोपी विरुद्ध सकदरा पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 366/2026 कलम 109(1) 352 BNS हे कलम गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। गुन्ह्यातील आरोपी यास दिनांक 10/8/2026 रोजी 03:39 वाजता अटक करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल हा PSI पठाडे यांनी केला असून गुन्ह्याचे तपासी अधिकारी PSI बाळाप्रसाद टेकाळे हे करत असून सदर आरोपी हा सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। सर, अटक केलेल्या आरोपीचा काय पार्श्व रेकॉर्ड समोर आला आहे का आणि नेमकं कारण काय होतं, म्हणजे कुठल्या कारणावरून वाद होता, काय माहिती मिळाली आहे? सदर जो आरोपी आहे अखिलेश राजू रंगारी ह्याच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत आणि त्याबाबत तसा आपल्या पोस्टेच्या अभिलेखावर तशी नोंद आहे आणि त्यावरनं हा चालू जो सध्या दाखल असलेल्या गुन्ह्याप्रमाणे त्या गुन्ह्यामध्ये तो अटक असून नेमकं त्याचा जुन्या भांडणाच्या कारणावरनं कोणत्या कारणावरनं त्यांना यातील फिर्यादीला मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला याबाबत PSI टेकाळे हे सखोल तपास करीत आहेत।